वेलकम टू सेशन नंबर 3 इन टॅली ERP9. टॅली ERP9मध्ये सेशन नंबर 3मध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या सेशनमध्ये आपण डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, जर्नल एंट्रीचा स्पेसिमन आणि त्याचबरोबर टॅली ओपन करणे, क्लोज करणे, टॅली ERP9 1.1चा इंटरफेस आणि कंपनी क्रिएट करणे, असे काही पार्ट्स, अशा काही भागाबद्दल मागच्या सेशनमध्ये आपण चर्चा केलेली आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला काही मॉडेल ट्रान्झॅक्शन्स डिस्कस करायचे आहेत. जसं की टॅली ERP9 या कोर्समध्ये फायनान्शियल अकाउंटिंग आणि त्याचबरोबर टॅली ERP9 ह्या दोन भागावरती काम केलं जातं. तर आज थेरी सेशनमध्ये आपल्याला जर्नल एंट्री कशी करावी आणि काही ट्रान्झॅक्शनचे मॉडेल एक्झाम्पल्स किंवा मॉडेल ट्रान्झॅक्शन्स आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याचबरोबर कंपनी क्रिएट केल्यानंतर त्या कंपनीमध्ये लेजर्स कसे क्रिएट करावेत, अकाउंट्स कसे क्रिएट करावेत, या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. कोणत्याही प्रकारच्या बिझनेसमध्ये ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटिंग करत असताना सर्व प्रकारच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करणं, नोंद करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अँड द मेथड ऑफ कीपिंग रेकॉर्ड्स ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स इज नोन एज अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे डे टू डे लाईफमध्ये होणाऱ्या सर्व ट्रान्झॅक्शनची रेकॉर्डिंग करणं म्हणजेच अकाउंटिंग. आणि अकाउंटिंगमध्ये एकूण 2 टास्क्स असतात. नंबर 1 आपल्याला अकाउंट्स क्रिएट करावे लागतात आणि नंबर 2 त्या अकाउंट्समध्ये आपल्याला एंट्री करावी लागते. तर आजच्या सेशनमध्ये आपण काही मॉडेल ट्रान्झॅक्शन्स डिस्कस करणार आहोत. कोणत्याही प्रकारची ट्रान्झॅक्शन म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तीमध्ये होणारी वस्तू, पैसे किंवा सेवा या स्वरूपात होणारी देवाणघेवाण. ट्रान्झॅक्शन मीन्स एक्सचेंज between two parties in the form of goods, money or services. वस्तू, पैसे किंवा सेवा या स्वरूपामध्ये 2 व्यक्तीमध्ये होणारी देवाणघेवाण म्हणजेच ट्रान्झॅक्शन. आणि या ट्रान्झॅक्शनचं सिस्टमॅटिक रेकॉर्ड ठेवण्यासाठी अकाउंटिंगमध्ये आपण डबल एंट्री सिस्टीमचा वापर करणार आहोत. आणि डबल एंट्री सिस्टीममध्ये अकाउंटिंग करण्यासाठी आपण 3 रूल्स डिस्कस केले. जसं की पर्सनल अकाउंटचा रूल आहे, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. जो घेणार आहे त्याला डेबिट साईडला पोस्ट करा आणि जो देणार आहे त्याला क्रेडिट साईडला पोस्ट करा. त्यानंतर आपण रिअल अकाउंट संदर्भात दुसरा रूल डिस्कस केलेला आहे, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. हा रिअल अकाउंट संदर्भात दुसरा रूल आपण मागच्या सेशनमध्ये डिस्कस केला. आणि नॉमिनल अकाउंटसाठी एक रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर अशा प्रकारे मागच्या 2 सेशनमध्ये आपण अकाउंटिंगचे बेसिक्स, टॅली ERP9चे इंट्रोडक्शन आणि अकाउंटिंगमध्ये वापरले जाणारे डबल एंट्री सिस्टीमचे 3 मुख्य नियम आपण समजून घेतले. आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मॉडेल ट्रान्झॅक्शन्स. बऱ्याच वेळेला एखाद्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेमेंट ट्रान्झॅक्शन्स, त्याचबरोबर रिसीट ट्रान्झॅक्शन्स, त्याचबरोबर परचेस म्हणजे खरेदीचे ट्रान्झॅक्शन्स आणि सेल्स म्हणजे विक्रीचे ट्रान्झॅक्शन्स, अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्स जवळपास सर्व कंपनीमध्ये होत असतात. तर आपल्याला पेमेंट, रिसीट, परचेस, सेल्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनचे काही एक्झाम्पल्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि आपण यांना मॉडेल ट्रान्झॅक्शन असं आपण म्हणू शकतो. सर्वात आधी आपण रिसीट ट्रान्झॅक्शन याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं एक एक्झाम्पल आहे, कॅश रिसिव्ड फ्रॉम रोहित ट्रेडिंग कंपनी ऑफ ₹5,000. तर इथे ट्रान्झॅक्शन अशी आहे की रोहित ट्रेडिंग कंपनी या व्यक्तीकडून आपल्याला ₹5,000 रोख स्वरूपात मिळालेले आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला रोख स्वरूपामध्ये पैसे मिळतात तेव्हा हा रूल लागू होतो, डेबिट व्हॉट कम्स इन. जे येतं त्याला डेबिट द्या. हिअर कॅश कम्स इन, इथे रोख स्वरूपामध्ये पैसे आपल्याकडे आलेले आहेत, त्यामुळे या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश अकाउंट डेबिट या एंट्रीमध्ये कॅश इन हँड अकाउंट डेबिट साईडला आपण पोस्ट केलेलं आहे. आणि हे पैसे रोहित ट्रेडिंग कंपनी या कंपनीकडून आले. रोहित बिकम्स गिवर, त्याने आपल्याला पैसे दिले, रोहित बिकम्स गिवर आणि गिवर अकाउंट हा नेहमी क्रेडिटला पोस्ट होतो.
त्यामुळं रोहित ट्रेडिंग कंपनी अकाउंट क्रेडिट असा एंट्री होईल. तर ही जी ट्रान्झॅक्शन आहे, कॅश रिसिव्ड फ्रॉम रोहित ट्रेडिंग कंपनी ऑफ ₹5,000, 5,000 रुपये रोहित ट्रेडिंग कंपनी या व्यक्तीकडून आपल्याला मिळालेले आहेत. तर कॅश इन हँड अकाउंट डेबिट साईडला पोस्ट करावं लागेल, कारण की ॲज पर द रूल डेबिट व्हॉट कम्स इन, जे येतं त्याला डेबिट साईडला पोस्ट करा. आणि हे पैसे ज्या व्यक्तीकडून आलेले आहेत तो आपला गिवर आहे, आणि गिवर हा नेहमी क्रेडिटला येतो. आपला रूल आहे क्रेडिट द गिवर, आणि त्यानुसार रोहित ट्रेडिंग कंपनी हा गिवर आहे, आणि त्यामुळे तो गिवर अकाउंट क्रेडिट साईडला पोस्ट होईल. आणि खाली अशा प्रकारे नॅरेशन पण आपण लिहू शकतो, बीइंग कॅश रिसिव्ड बाय रोहित ट्रेडिंग कंपनी, आणि डेबिट कॉलममध्ये डेबिटची अमाऊंट, क्रेडिट कॉलममध्ये क्रेडिटची अमाऊंट असं आपल्याला लिहिता येईल. आणि अशा प्रकारे या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपल्याला करता येऊ शकेल. अजून एक पुढचं एक्झाम्पल आहे, चेक रिसिव्ड फ्रॉम रोहित ट्रेडिंग कंपनी अँड डिपॉझिटेड इन ICICI बँक ऑफ ₹5,000. काही वेळेस आपल्याकडे चेकच्या स्वरूपामध्ये पेमेंट मिळतं. एखाद्या पार्टीने आपल्याला चेक स्वरूपामध्ये जर पेमेंट दिलं असेल, तर अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करत असताना आपल्याला एक चेक मिळालेला आहे आणि तो आपण बँकेत जमा केलेला आहे. बँकेत चेक जमा केला तर बँकेचा बॅलन्स हा प्लस होईल किंवा बँक हा रिसिव्हर होईल, बँक अकाउंट डेबिट द्यायला लागेल. तर ICICI बँकेमध्ये आपण चेक जमा केला आहे, तर ICICI बँक अकाउंट डेबिट होईल, आणि चेक पुन्हा एकदा रोहित ट्रेडिंग कंपनी या कंपनीकडून आलेला आहे. रोहित हा गिवर आहे, आणि गिवर अकाउंट हा नेहमी क्रेडिटला येतो, म्हणून रोहित ट्रेडिंग कंपनी अकाउंट क्रेडिट साईडला पोस्ट होईल. तर जर एखाद्या व्यक्तीकडून रोख स्वरूपात पैसे मिळाले असतील तर कॅश अकाउंट डेबिट आणि पार्टी अकाउंट क्रेडिट अशी एंट्री होईल. आणि जर एखाद्या पार्टीकडून आपल्याला चेक मिळाला असेल, चेक स्वरूपात आपल्याला पैसे मिळाले असतील, तर तो चेक ज्या बँकेमध्ये आपण डिपॉझिट करू, ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे त्या बँक अकाउंटला आपल्याला डेबिट करायचं आहे, आणि क्रेडिटला येणार आहे रोहित ट्रेडिंग कंपनी. आणि नॅरेशन आपण लिहूया, बीइंग चेक रिसिव्ड बाय रोहित अँड डिपॉझिटेड इन ICICI बँक. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल असं आहे, कमिशन रिसिव्ड ऑफ ₹1,000 बाय कॅश. रोख स्वरूपामध्ये आपल्याला एखाद्या कामाचं कमिशन मिळालेलं आहे, आणि पहा जेव्हा रोख पैसे आपल्याकडे येतात, वॉट एव्हर कम्स इन, जे काही आपल्याकडे येतं त्याला डेबिट साईडला पोस्ट करायचं आहे. जर रोख पैसे आले तर कॅश अकाउंट डेबिट करा, आणि या नियमानुसार कॅश इन हँड अकाउंट डेबिट साईडला पोस्ट होईल. आणि कमिशन आपल्याला मिळालेलं आहे, कमिशन हा आपला इन्कम आहे, आणि इन्कम हा नेहमी क्रेडिटला पोस्ट होतो. सर्व प्रकारच्या खर्च आणि उत्पन्न म्हणजेच इन्कमचा समावेश नॉमिनल अकाउंटमध्ये होतो, आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल इन्कम्स. आणि या नियमाप्रमाणे इन्कम अकाउंट क्रेडिट साईडला पोस्ट करा. जर कधीही आपल्याला कमिशन मिळालं असेल, बोनस मिळाला असेल, इन्सेंटिव्ह मिळाला असेल, बँकेमधून व्याज मिळालं असेल, किंवा कोणत्याही प्रकारचं आपल्याला एखादं इन्कम रिसीव्ह झालं असेल, तर तो इन्कम अकाउंट क्रेडिटला पोस्ट होणार आहे. तर या ट्रान्झॅक्शनची एंट्री अशी होणार आहे, कॅश इन हँड अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट क्रेडिट अशी एंट्री होईल. डबल एंट्री सिस्टीममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या दोन बाजू आपण कन्सिडर करणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण डबल एंट्री सिस्टीम समजावून घेतली, आणि आज आपण या डबल एंट्री सिस्टीममध्ये असणाऱ्या नियमांच्या साहाय्यानं काही मॉडेल ट्रान्झॅक्शन्स डिस्कस करतो आहोत. आणि ही रिसीट प्रकारामधली एक ट्रान्झॅक्शन आहे. जेव्हा आपल्याला एखादं उत्पन्न, एखादं इन्कम, एखादं डिस्काउंट, कमिशन, बोनस, इन्सेंटिव्ह कोणत्याही प्रकारची रक्कम रोख स्वरूपामध्ये मिळेल, तर रोख पैसे आले म्हणून कॅश इन हँड अकाउंट डेबिट, आणि कमिशन मिळालं, कमिशन हा आपला इन्कम आहे, आणि इन्कम अकाउंट हा नेहमी क्रेडिटला येतो, म्हणून कमिशन अकाउंट क्रेडिट साईडला पोस्ट आपण केलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे, कमिशन रिसिव्ड बाय चेक अँड डिपॉझिटेड इन ICICI बँक. 1,000 रुपये कमिशन आपल्याला मिळालेलं आहे, पण ते चेक स्वरूपात मिळालेलं आहे, आणि तो 1,000 रुपयाचा चेक आपण ICICI बँकेमध्ये जमा केलेला आहे. बँकेत चेक जमा केला म्हणजे बँकेचा बॅलन्स प्लस होईल, बँक रिसिव्हर बनेल, आणि रिसिव्हर अकाउंट हा नेहमी डेबिट साईडला पोस्ट होतो, त्यामुळे ICICI बँक अकाउंट डेबिट साईडला पोस्ट करा. आणि पुन्हा एकदा कमिशन जे आपल्याला मिळालेलं आहे, हे कमिशन आपलं इन्कम आहे, इन्कम नेहमी क्रेडिट साईडला पोस्ट करायला पाहिजे. नियमानुसार क्रेडिट ऑल इन्कम्स असा रूल आहे, म्हणून कमिशन अकाउंट क्रेडिट साईडला पोस्ट होईल. तर रिसीटमध्ये दोनच पद्धतीनं आपल्याकडे पैसे जमा होणार आहेत. एक तर बँके थ्रू पैसे जमा होतील, किंवा कॅश स्वरूपात, रोख स्वरूपात आपल्याकडे पैसे जमा होतील. कोणत्याही कंपनीमध्ये, मग ती ट्रेडिंग असो, नॉन ट्रेडिंग असो, मॅन्युफॅक्चरिंग असो, कोणत्याही प्रकारच्या कंपनीमध्ये रोख स्वरूपात जर एखाद्या वस्तूचे, एखाद्या सेवा किंवा कुठल्या व्यक्तीकडून जर पैसे आले असतील, तर कॅश अकाउंट डेबिट हा आपल्याला एंट्री करावा लागेल, कॅश इन हँड अकाउंट डेबिट.
आणि ती रक्कम ज्या व्यक्तीकडून आली त्या व्यक्तीचं अकाउंट आपल्याला क्रेडिटला द्यावं लागेल, बिकॉज दॅट पर्सन बिकम्स गिवर अकाउंट हा नेहमी क्रेडिटला येतो. जर एखादं कमिशन, एखादा बोनस किंवा एखादं इन्कम मिळालं असेल तर इन्कम अकाउंट क्रेडिटला पोस्ट करा, बिकॉज इन्कम हे नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आहे क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. जिथे जिथे इन्कम मिळालेला असेल तर तो क्रेडिट साईडला पोस्ट करा. त्यानंतर आपण काही पेमेंट ट्रान्झॅक्शन्स, काही मॉडेल पेमेंट ट्रान्झॅक्शन्स डिस्कस करूया. मागच्या सेशनमध्ये आपण डबल एंट्री सिस्टीम आणि जर्नल एंट्री संदर्भात बरेचसे रूल्स डिस्कस केले आणि आज आपण काही मॉडेल ट्रान्झॅक्शन्स डिस्कस करतो आहे. पेमेंट ट्रान्झॅक्शनमध्ये पहिली मॉडेल ट्रान्झॅक्शन आहे कॅश पेड टू मयूर ट्रेडिंग कंपनी ऑफ ₹5,000. मयूर ट्रेडिंग कंपनी या कंपनीला ₹5,000 रोख स्वरूपात आपण दिले. तर या रूल्सचा वापर आपल्याला करायचा आहे. मयूर ट्रेडिंग कंपनीला आपण पैसे दिले. मयूर ट्रेडिंग कंपनी बिकम्स रिसिवर अँड ॲज पर पर्सनल अकाउंट्स रूल डेबिट द रिसिवर. जो रिसिवर असेल त्याला नेहमी आपल्याला डेबिट साईडला पोस्ट करायचा आहे. म्हणून या ट्रान्झॅक्शनची एंट्री होणार आहे मयूर ट्रेडिंग अकाउंट डेबिट, बिकॉज ही इज रिसिवर. आणि आपण कॅश पे केलेली आहे. कॅश आपण जेव्हा देतो तेव्हा आपल्याकडून कॅश जाते आणि रिअल अकाउंटचा रूल आहे क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश, स्टॉक, गुड्स हे सर्व करंट असेट्स आहेत आणि करंट असेट हा रिअल अकाउंटमध्ये समावेश केला जातो. तर जेव्हा एखादी वस्तू आपल्याकडून जाणार आहे तेव्हा त्या आयटमला क्रेडिट साईडला आपल्याला पोस्ट करायचं आहे. तर इथे ट्रान्झॅक्शन होणार आहे मयूर ट्रेडिंग कंपनी अकाउंट डेबिट टू कॅश इन हँड अकाउंट क्रेडिट अशी एंट्री होईल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे चेक इश्यूड टू मोहित ट्रेडिंग कंपनी ऑन ICICI बँक ऑफ ₹5,000. पहा, बिझनेसचे बरेचसे टाईप्स असणार आहेत, ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग. आणि प्रत्येक प्रकारच्या बिझनेसमध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला चेकद्वारे पेमेंट करतो, ज्या व्यक्तीला किंवा ज्या पार्टीला आपण पेमेंट करतो ती पार्टी रिसिवर आहे. ज्याला आपण चेक दिला तो रिसिवर बनेल आणि रिसिवर हा नेहमी डेबिटला येतो. त्यामुळे पार्टी अकाउंट हा डेबिट साईडला पोस्ट करा. या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण मोहित ट्रेडिंग कंपनी या व्यक्तीला चेक इश्यू केलेला आहे, तर मोहित ट्रेडिंग कंपनी अकाउंट डेबिट साईडला पोस्ट होईल. आणि ICICI बँक अकाउंट क्रेडिटला दिलेलं आहे कारण की हे पैसे ICICI बँकेनं दिलेले आहेत. ICICI बँक बिकम्स गिवर. ICICI बँकेचा बॅलन्स तितक्या रकमेने कमी होईल म्हणून ICICI बँक अकाउंट क्रेडिट. मागच्या रिसीट ट्रान्झॅक्शनमध्ये आपण पाहिलं की जेव्हा चेक आपल्याकडे जमा होतो तेव्हा बँक अकाउंट डेबिट साईडला पोस्ट करा आणि जेव्हा आपण कोणाला तरी चेक इश्यू केला आहे म्हणजे दिलेला आहे तर तेव्हा ICICI बँक अकाउंट किंवा तो जो बँक अकाउंट असेल तो क्रेडिट करा. तर या ट्रान्झॅक्शनची एंट्री अशी होईल मोहित ट्रेडिंग कंपनी अकाउंट डेबिट बिकॉज ही इज रिसिवर अँड ICICI बँक अकाउंट क्रेडिट कारण बँकेचा बॅलन्स कमी होईल. बँक इज गिवर अकाउंट हा नेहमी क्रेडिटला येतो. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे सॅलरी पेड ऑफ ₹1,000 बाय कॅश. ₹1,000 सॅलरी आपण रोख स्वरूपात दिलेली आहे. सॅलरी हा एक्सपेन्स आहे, खर्च आहे आणि सर्व खर्च नॉमिनल अकाउंटचे प्रकार आहेत किंवा नॉमिनल अकाउंटमध्ये समावेश होतात. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि या नियमाप्रमाणे सॅलरी हा जर खर्च असेल तर खर्च अकाउंट हा नेहमी डेबिटला येतो. सॅलरी एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू कॅश इन हँड अकाउंट क्रेडिट. कॅश इन हँड अकाउंट क्रेडिट केलं बिकॉज कॅश गोज आउट. जेव्हा आपल्याकडून कॅश जाते तेव्हा कॅश अकाउंट क्रेडिटला आपल्याला लिहायचं आहे. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे जातं त्याला क्रेडिट द्या. कॅश गेलेली आहे म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. जेव्हा आपल्याकडे रोख पैसे येतील तेव्हा कॅश अकाउंट डेबिटला पोस्ट होणार आणि जेव्हा आपण रोख पैसे कोणाला तरी देऊ तेव्हा कॅश अकाउंट क्रेडिटला जाणार. बऱ्याच वेळेला आपल्या व्यवसायामध्ये ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग डझंट मॅटर कोणत्या प्रकारचा बिझनेस आहे, लाईट बिल पे करावं लागतं, गोडाऊनचं भाडं पे करावं लागतं, रेंट असेल, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, ॲडव्हर्टाइजमेंट किंवा टेलिफोन एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. कोणत्याही प्रकारचा खर्च जर आपण रोख स्वरूपात दिला असेल तर त्या खर्चाचा अकाउंट डेबिट साईडला पोस्ट करा आणि कॅश दिली असेल तर कॅश अकाउंट क्रेडिट साईडला पोस्ट करा बिकॉज कॅश गोज आउट. अजून एक ट्रान्झॅक्शन आहे सॅलरी पेड बाय चेक ऑन ICICI बँक ऑफ ₹1,000. काही खर्च हे चेकद्वारे पण दिले जाऊ शकतात. आजकाल बँकेमध्ये NEFT, RTGS किंवा ट्रान्सफरची देखील सुविधा उपलब्ध आहेत. ओव्हरऑल आपण चेक दिला, डिमांड ड्राफ्ट दिला किंवा ऑनलाईन ट्रान्सफर केलं तर बँकेमधून पैसे वजा होणार आहेत. तर अशा केसमध्ये बँक अकाउंट क्रेडिट साईडला पोस्ट करा. आणि सॅलरी हा खर्च आहे तर सॅलरी अकाउंट डेबिट. नॉमिनल अकाउंटचा जो रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस या नियमाप्रमाणे सॅलरी अकाउंट हा डेबिटला पोस्ट होईल. सॅलरी पेड बाय चेक ऑन ICICI बँक या ट्रान्झॅक्शनची एंट्री अशी होणार आहे
सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू ICICI बँक अकाउंट क्रेडिट अशा प्रकारे याची एंट्री आपल्याला करता येऊ शकेल. तर अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण काही मॉडेल ट्रान्झॅक्शन डिस्कस केल्या. आज आपण रिसीट आणि पेमेंट या 2 प्रकारच्या मॉडेल ट्रान्झॅक्शन्स डिस्कस केलेल्या आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण सेल्स आणि परचेस या 2 प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्स आपण डिस्कस करणार आहोत. आजच्या थेरी सेशनमध्ये मॉडेल ट्रान्झॅक्शन डिस्कस केल्यानंतर प्रॅक्टिकल सेशनमध्ये आज आपण लेजर क्रिएशन या टॉपिकबद्दल डिस्कस करूया. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की टॅली ERP म्हणजे काय, व्हॉट इज ERP, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय आणि मॅनेजमेंट ऑफ मॅन मटेरियल मनी कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याच्या संदर्भात आपण इंट्रोडक्शन लास्ट सेशनमध्ये घेतलेलं आहे. आणि आपण मागच्या भागामध्ये चर्चा केली की आपण एकूण 2 प्रकारचे व्हर्जन्स या कोर्समध्ये यूज करणार आहोत प्रॅक्टिकलसाठी. एक आहे टॅली ERP 9 1.1 आणि टॅली ERP 9 रिलीज 4.91. व्हर्जन आणि रिलीज यामधला फरक देखील आपण मागच्या सेशनमध्ये डिस्कस केला. सुरुवातीला आपण टॅली ERP 9 1.1 हे व्हर्जन यूज करायला सुरुवात करणार आहोत. तर टॅली सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला कंपनी क्रिएशन करायची आहे आणि कंपनी क्रिएशन करण्यासंदर्भात मागच्या सेशनमध्ये आपण चर्चा केली. कंपनी इन्फॉर्मेशन या मेनूमध्ये क्लिक करा आणि क्रिएट कंपनी या ऑप्शनचा वापर करून आपल्याला कंपनी क्रिएट करता येऊ शकेल. इथे आपण एक कंपनी क्रिएट करतो आहे, XYZ ट्रेडिंग कंपनी. ॲड्रेस आपण टाईप करूया, कंट्री, स्टेट. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की कंट्री सिलेक्ट करणं, स्टेट सिलेक्ट करणं का महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपण अकाउंट किंवा कंपनीचे 2 प्रकार पाहिले, अकाउंट्स ओनली आणि अकाउंट विथ इन्व्हेंटरी. तर योग्य आवश्यकतेनुसार आपल्याला योग्य प्रकार सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर आपण फायनान्शियल इयर फ्रॉम आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम ह्या 2 ऑप्शनबद्दल देखील मागच्या सेशनमध्ये माहिती घेतलेली आहे. टॅली वॉल्ट पासवर्ड किंवा सिक्युरिटीबद्दल आपण पुढच्या काही भागामध्ये डिस्कस करणार आहोत. आणि अशा प्रकारे कंपनी इन्फॉर्मेशन टाईप करून ॲक्सेप्ट येस केलात तर एक कंपनी इथे क्रिएट होईल. कंपनी क्रिएट केल्यानंतर अकाउंटिंग करण्यासाठी 2 मुख्य टास्क्स आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. नंबर 1 आपल्याला एंट्रीज करायचे आहेत, अकाउंट्स क्रिएट करायचे आहेत आणि नंबर 2 आपल्याला त्या अकाउंट्समध्ये एंट्रीज करायचे आहेत. पहिल्या दिवशी आपण बिझनेसचे काही टाईप्स डिस्कस केले आणि या कोणत्याही टाईपच्या बिझनेसचं अकाउंटिंग करण्यासाठी आपल्याला सिम्पली अकाउंट्स क्रिएट करावे लागणार आहेत, म्हणजेच लेजर्स क्रिएट करावे लागणार आहेत आणि त्या लेजरमध्ये आपल्याला एंट्री करावी लागणार आहे. लेजर या शब्दाचा अर्थ आहे खातं किंवा ॲक्च्युअल अकाउंट किंवा अकाउंट हेड की ज्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स आपण पोस्ट करतो किंवा ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड करतो. अ लेजर इज द ॲक्च्युअल अकाउंट हेड टू विच यू आयडेंटिफाय अ ट्रान्झॅक्शन अँड मस्ट बी यूज्ड इन ऑल अकाउंटिंग वाउचर्स. विदाउट अ लेजर वी कॅनॉट रेकॉर्ड एनी ट्रान्झॅक्शन. जर लेजर नसेल तर आपल्याला त्या लेजरमध्ये एंट्री करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला आपण सॅलरी दिलेली आहे 1000 रुपये, तर सॅलरी एक्सपेन्स हा आपला खर्च आहे आणि त्या खर्चाचा अकाउंट ओपन करून ठेवणं आवश्यक आहे. आणि जर त्या खर्चाचा अकाउंट आपण ओपन केला असेल तर आपल्याला सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश इन हँड अकाउंट क्रेडिट अशी एंट्री आपल्याला करता येऊ शकेल वाउचरच्या सहाय्यानं. फॉर एक्झाम्पल, परचेस, पेमेंट, सेल, रिसीट या प्रकारच्या अकाउंट हेडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लेजर्स क्रिएट करू शकतो. एक्सपेन्स प्रकारचे लेजर क्रिएट करू शकतो, इन्कम प्रकारचे लेजर्स आपण क्रिएट करू शकतो, खरेदी, विक्री, पेमेंट, रिसीट अशा वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स आपल्याला क्रिएट करता येऊ शकतील. आणि अशा लेजर क्रिएट करत असताना हे लेजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुपमध्ये क्लासिफाय करण्यात आलेले आहेत. ऑल लेजर्स हॅव टू बी क्लासिफाईड इंटू ग्रुप्स. ॲक्च्युली टॅलीमध्ये बऱ्याच प्रकारचे अकाउंट ग्रुप्स उपलब्ध आहेत, काही प्रायमरी ग्रुप्स उपलब्ध आहेत आणि काही सबग्रुप्स उपलब्ध आहेत. तर हे जे काही लेजर्स आहेत हे लेजर्स वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे. अँड क्लासिफिकेशन ऑफ लेजर्स टू द ॲप्रोप्रिएट ग्रुप इज व्हेरी इम्पॉर्टंट. These groups and ledgers are classified to profit and loss or balance sheet. आणि हे जे अकाउंट ग्रुप्स आहेत हे अकाउंट ग्रुप्स P&L अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट अशा फायनान्शियल स्टेटमेंट्सना जोडण्यात आलेले आहेत. जेव्हा आपण टॅलीमध्ये एखादी कंपनी क्रिएट करतो तेव्हा टॅलीमध्ये काही प्री डिफाइन्ड लेजर्स असतात, म्हणजे काही इनबिल्ट लेजर्स असतात जे ऑलरेडी टॅली कंपनीमध्ये क्रिएट केले जातात. जसं की प्रत्येक कंपनीमध्ये कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 2 अकाउंट्स प्री डिफाइन्ड अकाउंट्स म्हणून ओळखले जातात. इन टॅली ERP 9 देर आर 2 प्री डिफाइन्ड लेजर्स अवेलेबल. नंबर 1 इज कॅश अकाउंट अँड नंबर 2 इज P&L अकाउंट.
म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॅश लेजर इज क्रिएटेड अंडर द ग्रुप कॅश इन हँड. कॅश इन हँड या ग्रुपच्या अंडर कॅश लेजर हा आपल्याला आधीच तयार करून देण्यात आलेला आहे. यू कॅन एंटर द ओपनिंग बॅलन्स ॲज ऑन द डेट ऑफ बुक्स बिगिनिंग फ्रॉम. ज्या दिवशी आपण एंट्री करायला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी जर कॅशचा काही ओपनिंग बॅलन्स असेल तर तो बॅलन्स आपण या लेजरला अलोकेट करू शकतो. यू कॅन ऑल्सो ऑल्टर द नेम अँड इवन डिलीट द लेजर. हा लेजर आपल्याला डिलीट देखील करता येतो किंवा याचं नाव देखील आपल्याला चेंज करता येऊ शकतो. त्याचबरोबर टॅलीमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशा प्रकारचं एक अकाउंट उपलब्ध आहे. अँड दिस लेजर इज क्रिएटेड अंडर द ग्रुप प्रायमरी. प्रायमरी या ग्रुपच्या अंडर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करून ठेवण्यात आलेला असतो की ज्यामध्ये मागच्या वर्षीचा प्रॉफिट किंवा लॉसचा जो बॅलन्स आहे तो आपल्याला ॲज अ ओपनिंग बॅलन्स म्हणून एंटर करता येऊ शकेल. द बॅलन्स एंटर्ड इन दिस P&L अकाउंट इज ट्रीटेड ॲज द ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग प्रॉफिट अँड लॉस अँड शोन इन द बॅलन्स शीट. या अकाउंटमध्ये जो बॅलन्स आपण टाईप करू मग तो प्रॉफिट किंवा लॉसचा जो काही ॲप्रोप्रिएट बॅलन्स असेल तो बॅलन्स शीट या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ओपनिंग बॅलन्स म्हणून दाखवलं जाईल. आणि आता या दोन प्री-डिफाईन्ड लेजर्सच्या व्यतिरिक्त जर आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार आणखीन लेजर्स क्रिएट करायचे असतील तर आपल्याला गेटवे ऑफ टॅलीमध्ये अकाउंट्स इन्फोमध्ये लेजर नावाच्या ऑप्शनचा वापर करायचा आहे. टॅली ERP9मध्ये गेटवे ऑफ टॅली हा एक कॉमन किंवा मेन मेनू आहे आणि या मेन मेनूमध्ये अकाउंट्स इन्फो या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर लेजर या ऑप्शनला सिलेक्ट करा आणि इथे सिंगल लेजर क्रिएशन आणि मल्टिपल लेजर क्रिएशन अशा दोन ऑप्शनपैकी एका ऑप्शनचा वापर करून आपल्याला लेजर क्रिएट करता येऊ शकेल. फॉर एक्झाम्पल क्रिएट नावाच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला लेजरचं नाव टाईप करायचं आहे. सॅलरी एक्सपेन्स अकाउंट असं आपण लेजरचं अकाउंट इथे टाईप करतो आहे. लेजर क्रिएशन करत असताना अकाउंटचं किंवा लेजरचं नाव टाईप केल्यानंतर आपल्याला लिस्ट ऑफ ग्रुप्स या सिलेक्शन लिस्टमधून ॲप्रोप्रिएट ग्रुप सिलेक्ट करणं आवश्यक आहे. या लिस्ट ऑफ ग्रुप्समध्ये काही प्रायमरी ग्रुप्स आहेत तर काही सबग्रुप्स आहेत. इथून आपल्याला योग्य ग्रुप सिलेक्ट करणं आवश्यक आहे. या अकाउंट ग्रुप्सना अकाउंट हेड असंही म्हटलं जातं. तर सॅलरी एक्सपेन्सेस हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या प्रकारचा अकाउंट असल्यामुळे आपण इथून ग्रुप सिलेक्ट करायचा आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा एक्सपेन्सेस इनडायरेक्ट अशा नावाचा देखील एक ग्रुप आहे. एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एकाच ग्रुपची दोन नावं आहेत, एक्सपेन्सेस इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा ग्रुप चूज करा आणि जर त्या अकाउंटचा काही ओपनिंग बॅलन्स असेल 1/4/2014ला तर तो बॅलन्स आपण इथे टाईप करू शकतो. अन्यथा एंटर बटन प्रेस करून ॲक्सेप्ट येस वाय बटन प्रेस केलं तर एक लेजर आपलं क्रिएट होईल. तर लेजर क्रिएशन करण्यासाठी आपल्याला गेटवे ऑफ टॅलीमध्ये अकाउंट इन्फो या ऑप्शनचा वापर करायचा आहे. त्यानंतर अकाउंट इन्फोमध्ये लेजर हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि लेजर क्रिएट करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक आहे सिंगल लेजर क्रिएशन आणि दुसरं आहे मल्टिपल लेजर क्रिएशन. इथे आपल्याला सिंगल लेजर क्रिएशनमध्ये असणाऱ्या क्रिएट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि एखादा लेजर क्रिएट करत असताना लेजरचं नाव, त्याच्यासाठी अकाउंट ग्रुप आणि ओपनिंग बॅलन्स जर ॲप्लिकेबल असेल तर तो आपल्याला इथे टाईप करायचा आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपण अकाउंटचं नाव टाईप करतो आहे प्रतीक इंडस्ट्रीज. समजा हे आपले कस्टमर्स आहेत जे आपल्याकडून वस्तू विकत घेतात आणि आपल्या कस्टमरचं देखील अकाउंट आपल्याला क्रिएट करणं आवश्यक आहे. सेशन 1मध्ये आपण डिस्कस केलं की कुठल्याही कंपनीचं अकाउंटिंग करायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला अकाउंट्स क्रिएट करावे लागतील. आणि अकाउंट्स कुणाचे क्रिएट करावे लागतील तर आपल्या कंपनीमध्ये जेवढे पण कस्टमर्स आहेत, जेवढे पण सप्लायर्स आहेत, जितके पण खर्चाचे अकाउंट्स आहेत, इन्कमचे अकाउंट्स आहेत, असेट्स आहेत, लायबिलिटीज आहेत किंवा एक्सपेन्सेस आहेत, इन्कम्स आहेत, ह्या सर्वांचे अकाउंट्स आपल्याला क्रिएट करणं आवश्यक आहे. तर प्रतीक इंडस्ट्रीज हा आपला एक कस्टमर आहे आणि हा कस्टमर आपल्याकडून वस्तू खरेदी करणार आहे तर त्याचं अकाउंट ओपन करून ठेवणं आवश्यक आहे आणि अकाउंट किंवा लेजर क्रिएट केल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन करता येऊ शकणार आहे. अकाउंटचं नाव टाईप केल्यानंतर आपल्याला प्रॉपर ग्रुप चूज करायचं आहे. प्रतीक इंडस्ट्रीज हा कस्टमर आहे आणि कस्टमर्सना सन्ड्री डेटर्स असंही म्हणतात. तर डेटर्स या शब्दाचा अर्थ आहे कस्टमर्स. अकॉर्डिंग टू द ग्रुप वी सिलेक्ट, जो ग्रुप आपण सिलेक्ट करतो देर आर डिफरंट फीचर्स, डिफरंट ऑप्शन्स दॅट वी कॅन चेंज. इथे बरेच प्रकारचे ऑप्शन्स आणि फीचर्स असणार आहेत जे आपल्याला वापरता येतील
पण अशा ऑप्शनबद्दल आपण काही दिवसानंतर काही नेक्स्ट सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता आपल्याला फक्त 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे अकाउंटचं नाव, दुसरं म्हणजे ग्रुपचं नाव आणि तिसरं म्हणजे त्याचा ओपनिंग बॅलन्स जर असेल तर. एखाद्या कस्टमरचा ओपनिंग बॅलन्स जर आपण टाईप केला तर इथे डेबिट किंवा क्रेडिट हा आयटम ऑटोमॅटिकली सिलेक्ट केला जातो अकॉर्डिंग टू द अकाउंट ग्रुप वी सिलेक्ट. जो अकाउंट ग्रुप आपण इथून सिलेक्ट करू त्याच्यानुसार ऑटोमॅटिकली डेबिट क्रेडिट हे आयटम्स इथे सिलेक्ट होतील. आपल्याला मॅन्युअली चेंज देखील करता येणार आहे. आणि एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला हा जो लेजर आहे हा लेजर आपल्याला सेव्ह करायचा आहे. ॲक्सेप्ट येस, लेजर क्रिएट होईल. लेजर क्रिएट करण्यासाठी अकाउंट इन्फोमध्ये लेजरमध्ये आणखीन एक ऑप्शन आहे मल्टिपल लेजर क्रिएशन. समजा एकूण 20 कस्टमर्स आहेत आणि एकूण 20 कस्टमरचे आपल्याला अकाउंट्स क्रिएट करायचे आहेत. तर 1 बाय 1 20 अकाउंट्स सेपरेटली क्रिएट करण्यापेक्षा मल्टिपल लेजर क्रिएशनचा वापर करून आपल्याला हे सर्व लेजर्स ॲट अ टाईम क्रिएट करता येऊ शकतात. सो गो टू मल्टिपल लेजर क्रिएशन, क्रिएट नावाच्या ऑप्शनला क्लिक करा. इथे मात्र आधी ग्रुपचं नाव टाईप करायचं आहे. कोणत्या ग्रुपचे अकाउंट्स आपल्याला क्रिएट करायचे आहेत तर आपल्याला सन्ड्री डेटर्स म्हणजे कस्टमरचे अकाउंट क्रिएट करायचे आहेत आणि इथे आपल्याला अकाउंटची नावं टाईप करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आकाश ट्रेडिंग कंपनी. जर त्या व्यक्तीचा एखादा ओपनिंग बॅलन्स असेल तर तो इथं टाईप करू शकता, अन्यथा एंटर बटन प्रेस करा. महेश किराणा स्टोअर्स. समजा हे आपले कस्टमर आहे तर त्या कस्टमरचं नाव आपल्याला इथे टाईप करायचं आहे. जर त्याचा जुना ओपनिंग बॅलन्स उपलब्ध असेल तर तो बॅलन्स टाईप करा. या बिल वाईज ब्रेकअप किंवा या स्क्रीनबद्दल आपण काही दिवसानंतर चर्चा करणार आहोत. आता आपल्याला एंटर बटन प्रेस करून स्किप करायचं आहे. त्यानंतर आपण टाईप करू नितीन अँड कंपनी. जेवढे पण कस्टमर्स आहेत या कस्टमरची नावं टाईप करायचे आहेत. संतोष अँड कंपनी. बॅलन्स असेल तर बॅलन्स टाईप करा, एंटर प्रेस करा आणि सर्व लेजरची नावं टाईप करून झाल्यानंतर पुन्हा एंटर की प्रेस करा. ॲक्सेप्ट येस ऑर नो, वाय बटन प्रेस केलं तर मल्टिपल अकाउंट्स एकाच वेळेला क्रिएट होतील. तर अशा प्रकारे गेटवे ऑफ टॅली या मेनूमध्ये अकाउंट्स इन्फो या सेक्शनमध्ये लेजर नावाच्या ऑप्शनचा वापर करून आपल्याला सिंगल किंवा मल्टिपल अशा 2 ऑप्शनचा वापर करून लेजर्स क्रिएट करता येऊ शकेल. एकाच प्रकारचे मल्टिपल अकाउंट जर आपल्याला क्रिएट करायचे असतील तर मल्टिपल लेजर क्रिएशन या प्रकाराचा वापर करता येईल. आणि एकच सिंगल अकाउंट क्रिएट करायचं असेल तर सिंगल लेजर हा ऑप्शन वापरू शकतो. या लेजर्स नावाच्या मेनूमध्ये डिस्प्ले नावाचा जो ऑप्शन आहे इथे सर्व आपण क्रिएट केलेले लेजर्स डिस्प्ले होतील. कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 2 अकाउंट्स प्री डिफाईन्ड आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारची कंपनी क्रिएट केल्या कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 2 अकाउंट रेडीमेड असतात किंवा प्री डिफाईन्ड असतात टॅली ERP 9मध्ये. तर कोणत्याही अकाउंटला आपल्याला सिलेक्ट करून एंटर प्रेस करता येतं आणि त्या अकाउंटची इन्फॉर्मेशन आपल्याला पाहता येते. काही वेळेस डेटर्स किंवा क्रेडिटर्सचं लेजर क्रिएट करत असताना आपण त्या लेजरसाठी ॲड्रेस, फोन नंबर किंवा इतर काही माहिती देखील आपण टाईप करू शकतो. तर डिस्प्ले नावाच्या ऑप्शनमध्ये आपल्याला एखादं लेजर डिस्प्ले करता येईल. आणि जर एखाद्या लेजरच्या नावामध्ये, ग्रुपमध्ये किंवा अकाउंटच्या बॅलन्समध्ये जर बदल करायचा असेल तर अल्टर हा तिसरा ऑप्शन निवडा, एंटर प्रेस करा आणि इथून अकाउंट सिलेक्ट करा जो आपल्याला अल्टर करायचा आहे. आणि एखादा अकाउंट ओपन केल्यानंतर इथे आपल्याला ग्रुप चेंज करता येईल किंवा बॅलन्स असेल तर बॅलन्स चेंज करता येईल आणि एंटर बटन प्रेस करून आपल्याला हे सेव्ह करता येईल. फॉर एक्झाम्पल मी महेश किराणा स्टोअर्स ही कंपनी किंवा हा अकाउंट ओपन करतो आहे आणि सन्ड्री डेटर्स या ग्रुपच्या ऐवजी सन्ड्री क्रेडिटर्स हा ग्रुप मी सिलेक्ट करतो आहे. समजा की या व्यक्तीचा कुठला ओपनिंग बॅलन्स नाही आहे तर मी हा डिलीट करतो आणि ॲक्सेप्टला येस करतो. म्हणजे या लेजरचं तुम्हाला चेंजेस करता येतील, या लेजरमध्ये आपल्याला बदल करता येऊ शकतील. अशा प्रकारे आजच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आपल्याला क्रिएट कंपनी या ऑप्शनचा वापर करून एक कंपनी क्रिएट करायची आणि कंपनी क्रिएट केल्यानंतर गेटवे ऑफ टॅली या मेनूचा वापर करून आपल्याला अकाउंट इन्फो या सेक्शनमध्ये लेजर नावाच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला काही लेजर्स क्रिएट करायचे आहेत. जरुरीनुसार काही कस्टमर्स, सप्लायर्स, एक्सपेन्सेस, इन्कम आणि इतर काही लेजर्स आपण क्रिएट करून पाहू शकता. नेक्स्ट सेशनमध्ये आपण अकाउंट ग्रुपबद्दल माहिती घेणार आहोत. टॅलीमध्ये जेव्हा एखादा लेजर आपण क्रिएट करतो तेव्हा तो लेजर क्रिएट करत असताना इथे असणाऱ्या बऱ्याचशा ग्रुपचा वापर आपण करतो. ह्या सर्व ग्रुपची माहिती आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. अनसेक्युअर्ड लोन हा ग्रुप कधी वापरावा, सस्पेन्स अकाउंट हा ग्रुप कधी वापरावा,
सेक्युअर्ड लोन हा ग्रुप कधी वापरावा, मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट म्हणजे काय, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असे एक्सपेन्सेसचे दोन प्रकार आहेत. तर नेमकं इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय आणि डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय, इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय आणि डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या भागाबद्दल आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि त्यानुसार आपल्याला ॲप्रोप्रिएट लेजर क्रिएट करत असताना ॲप्रोप्रिएट अकाउंट ग्रुप सिलेक्शन करणं सोपं जाईल.